नमस्कार आणि सुस्वागतम. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांस कवितेची या कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अशोक नायगावकर, प्रमुख पाहुणे श्री रवी लाखे यांचं, तसंच सर्व कवी कवयित्रींचं आणि आपणा रसिकांचं मी कवयित्री चंचल काळे मनःपूर्वक स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम ज्या साहित्यदीप प्रतिष्ठानने आयोजित केलेला आहे त्या संस्थेविषयी थोडंसं. साहित्यदीप प्रतिष्ठान या संस्थेनं साहित्य विश्वात अगदी थोड्या कालावधीत आपलं वेगळं असं स्थान मिळवलेलं आहे. एप्रिल 2010 स्थापन झालेल्या या संस्थेतर्फे साहित्यदीप, कलादीप, काव्यदीप, कथादीप, गझलदीप आणि शिक्षकदीप असे 6 प्रकारचे पुरस्कार दिले जातात. त्याशिवाय दरवर्षी गरीब शालेय विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत शालेय साहित्य, गणवेश अशा उपयोगी वस्तूंचं वाटप केलं जातं आणि अशा प्रकारे सामाजिक कार्यातसुद्धा ही संस्था सहभागी आहे. संस्थेच्या अध्यक्ष आहेत कवयित्री लेखिका ज्योत्स्ना चांदगुडे. त्यांच्या मनमिळावू हसतमुख व्यक्तिमत्वामुळे त्या आम्हा सर्वांच्याच लाडक्या आहेत आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणूनही त्या आपणा सर्वांना माहीतही आहेत. त्यांचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सेवेचे फळ या बाल एकांकिकेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. गेली अनेक वर्ष त्या या साहित्यिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत श्री धनंजय तडवळकर. हे सुद्धा या संस्थेचा उत्साही चेहरा. उत्तम कवी असणाऱ्या धनंजय तडवळकर यांचा कप्पा हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. अनेक कवी संमेलनांमधून त्यांचा सहभाग असतो. मी धनंजयजींना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार रसिको. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी अशोकजी नायगावकर, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी श्री रवी लाखे, साहित्यदीपच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे, निमंत्रित सर्व कवी कवयित्री आणि रसिक हो. आजच्या एक सांस कवितेची या कार्यक्रमात मी धनंजय तडवळकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. दर महिन्याला एक साहित्यिक कार्यक्रम करणाऱ्या साहित्यदीपचा आजचा हा 143वा कार्यक्रम आणि ऑनलाईन 16वा कार्यक्रम. कधी कवी संमेलन, कधी नृत्य, कधी परिसंवाद, तर कधी गायन असे अनेकविध कार्यक्रम देताना आमचा दिवाळी पहाट हा कार्यक्रम या सर्वांचा शिरोमणीच म्हटला पाहिजे. या सर्व कार्यक्रमामागे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवयित्री, लेखिका, संयोजक ज्योत्स्ना यांचा सर्वात मोठा सहभाग असतो. कार्यक्रमाचे नेटके आणि काटेकोर नियोजन हे त्यांचे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. त्यांचे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. आपली कविता लिखाण सांभाळताना त्यांनी साहित्यदीपची ही धुराई छान सांभाळली आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी अशोकजी नायगावकर हे लोकांच्या चेहऱ्यावर आपल्या कवितांनी आणि सादरीकरणाने हास्य फुलवण्यात माहीर आहेतच, पण विनोदातून विचाराकडे नेण्याची त्यांची हतोटी अगदी वाखाणण्यासारखीच आहे. त्यांनी अध्यक्षपण स्वीकारल्याबद्दल मी व साहित्यदीप त्यांचे मनापासून आभारी आहोत. तसेच आजचे प्रमुख पाहुणे श्री रवी लाखे हे उच्च कोटीचे नाट्यकर्मी असून त्यांचं सावित्री हे नाटक सध्या बरंच गाजत आहे. त्यांचे 3 कविता संग्रह, एक ललित लेख संग्रह आणि इत्यादी बरंच लेखन प्रकाश आहे. त्यांनी इथे येण्याचं आमंत्रण स्वीकारलं, आपल्या मनोगत आणि आपली कविता आम्हाला दिली, याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आज सूत्रसंचलन करणाऱ्या पुण्यातील नामांकित कवयित्री चंचलजी काळे यांचाही मी ऋणी आहे, कारण सूत्रसंचालनाबरोबरच ऑनलाईन कार्यक्रम प्रसारित करण्यासाठीचे तांत्रिक सहाय्यही त्या आम्हाला नेहमीच करत असतात. वैशाली मोहिते या सुप्रसिद्ध कवयित्रीही आम्हाला जाहिरात आणि तांत्रिक सहाय्याबाबत मदत करण्यात नेहमीच पुढे असतात. त्यांचाही मी आभारी आहे. आमचे सर्व सल्लागार व सहकारी यांचाही मी ऋणी आहे, कारण या सर्वांच्या मदतीशिवाय कोणताही कार्यक्रम करणं आम्हाला शक्य होणार नाही. हा कार्यक्रम
साहित्यदीपच्या यूट्यूब चॅनलवरून सादर करतानासुद्धा खूप आनंद होतो. आजचे हे कवी संमेलन पुण्याबाहेरील कवींना घेऊन करतो आहोत. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला तर साहित्यदीपचं चॅनल लाईक करा, नक्की सबस्क्राईबही करा. मी सर्व कवींचे आभार मानतो, सर्व रसिकांचे आणि कवी कवयित्रींचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद धनंजय सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत श्री रवी लाखे सर. ते आपल्यासमोर त्यांचं मनोगत व्यक्त करतील. त्यापूर्वी लाखे सरांचा थोडक्यात परिचय करून देते. कल्याणमध्ये वास्तव्यास असलेले लाखे सर ज्येष्ठ नाट्यकर्मी आहेत. गेली अनेक वर्ष ते नाट्य दिग्दर्शनात असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये तयार केलेलं आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सध्याचा आघाडीचा अभिनेता ललित प्रभाकर हे होय. त्यांचे 3 कविता संग्रह प्रकाशित असून आरभाट नोंदींचे प्रकरण हे ललित लेखनही प्रकाशित आहे. मी त्यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. साहित्यदीपच्या वर्धापनाच्या दिवशी प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं, त्याबद्दल साहित्यदीपचे आभार. माझी ओळख करून द्यायची झाली तर मी कवी आणि एक रंगकर्मी आहे. साहित्यदीप ही संस्था कवितेविषयी काम करते म्हणून माझ्या कवितेतल्या कामाविषयी मी बोलतो. माझे एकूण 4 कविता संग्रह आहेत. एका संग्रहाला 3 राज्य पातळीवरची पारितोषिके मिळालेत. एकाला शासनाचं केशवसूत पारितोषिक मिळालं आहे. नाट्यक्षेत्रातल्या कामाविषयी मी जास्त काही बोलणार नाही. ही झाली माझी ओळख. साहित्यदीप ही संस्था काव्यविषयक कार्य जवळजवळ 25 एप्रिल 2010 पासून करते आहे. त्याला आता 11 वर्ष पूर्ण होत आहेत. सातत्यानं नेमानं दर वर्षाला एक साहित्यिक कार्यक्रम अरेंज करणं आणि तो पूर्णत्वास नेणं हे अतिशय जोखमीचं आणि कष्टाचं काम ही संस्था करते आहे. या संस्थेचं हे काम लॉकडाऊनमध्ये सुद्धा चालू होतं. लॉकडाऊनमध्ये ते ऑनलाईन कार्यक्रम करत आहेत. आताचा हा कार्यक्रम सुद्धा ऑनलाईन आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी एकूण 140 कार्यक्रम सादर केले आहेत. साहित्यदीप ही संस्था दरवर्षी 6 पुरस्कार देते. काव्यदीप पुरुष, काव्यदीप महिला, कथादीप, कलादीप, गझलदीप आणि साहित्यदीप. साहित्यदीपचा दिवाळी अंकही निघतो आणि तो गेली 10 वर्ष सातत्यानं नियमानं खंड न पडता काढला जातोय, प्रकाशित केला जातोय. या काव्यदीप संस्थेच्या अध्यक्ष आहेत ज्योत्स्ना चांदपुडे आणि कार्याध्यक्ष आहेत धनंजय तळवळकर. मला या कार्यक्रमासाठी, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद लाखे सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रसिद्ध लेखक कवी माननीय अशोक नायगावकर आपलं मनोगत व्यक्त करतील. नायगावकर सरांचा थोडक्यात परिचय करून देते. आपणा सर्वांनाच खरं तर ते सुपरिचित आहेत. 31 वर्ष बडोदा बँकेत सर्व्हिस करून त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. 2012मध्ये दापोली येथे झालेल्या 14व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. देशात तसंच परदेशातही इस्रायल, कतार, सिंगापूर, बँकॉक, शिकागो अशा ठिकाणी त्यांच्या अनेक काव्यमैफिली झालेल्या आहेत. लोकसत्ता या दैनिकामधून ते आपल्याला गद्यलिखाणातूनही भेटलेले आहेत. खरं तर उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी ही त्यांची खरी ओळख.
मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हा नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या या मैफिलीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि मला इथे निमंत्रित केल्याबद्दल मी आपणा सर्वांचे, विशेषतः धनंजय तळवळकरांचे मी आभार मानतो. खरं तर कवितेच्या संदर्भात काही भाषण करावं अशा पद्धतीचं मी ते मागे एकदा दोनदा केलेलं आहे. आज मला असं वाटतं की गेली साधारण 40 वर्ष अखंडपणानं मी कविता वाचन करत आहे. अनेक अनेक दिग्गज मराठीतले, विशेषतः विंदा करंदीकर, पाडगावकर, नारायण सुर्वे, शंकर वैद्य, या सगळ्या गेल्या मागच्या पिढीतल्या अनेक लोकांच्या बरोबर बसून म्हणजे माझी तेवढी मी त्यांची पात्रता, त्यांचं सगळं योगदान हे खूप मोठं, पण कर्मधर्म संयोगाने त्यांच्या समवेत कविता वाचण्याचा योग मला आला. तर मी माझं भाग्य समजतो. पण या सगळ्या दिग्गज मंडळींकडून मी काहीसं शिकत गेलो. मग त्या उषा मेहता असोत किंवा केशव मेश्राम असोत, ही सगळी मंडळी गेली 40 वर्ष मी ऐकली, त्यांच्या बाजूला बसलो. आणि मी तर यांचं जे कविता वाचन असतं त्याच्यामध्ये ही मंडळी ज्या एका समर्थपणानं वाक्यावर जोर देणं, वाक्य कुठे कमी जास्त व्हायला पाहिजे, म्हणजे नारायण सुर्व्यांच्या कवितेच्या संदर्भात किंवा विंदा करंदीकरांच्या संदर्भात, पाडगावकरांच्या संदर्भात त्यांची जी बोलण्याची एक स्वतःची शैली विकसित होत गेली, तशा पद्धतीनं म्हणजे ती शैली तुमची कशी असो, पण समोरचे जे लोक ऐकतायत त्या लोकांना तुमचं ऐकत राहावं असं वाटत राहिलं पाहिजे. ही या सर्व लोकांकडून मी, नाही तर काय होतं की तुमच्या हातात एक पुस्तक असतं, कवितांचे कागद असतात आणि तुम्ही मख्खपणानं काहीतरी कविता वाचता. तुम्ही जेव्हा कवी संमेलनात भाग घेतो आहोत आपण, तेव्हा समोरचे जे लोक ऐकतायत त्यांचं आणि तुमचं काही नातं जमतंय का, त्या लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांचा प्रतिसाद, हे सगळ्याच कुठेतरी एकजीव झालं पाहिजे. आणि ते जर होत नसेल ना, तर आपल्या वाचनामध्ये काहीतरी त्रुटी आहेत किंवा आपण ज्या वाचनासाठी ज्या कविता निवडलेल्या आहेत त्या काहीतरी बदल करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की अशा पद्धतीच्याच कविता आम्ही व्यासपीठावरून सादर करणाऱ्या कविताच आम्ही लिहाव्यात का? असं नाही म्हणत आहे मी. हे कवी संमेलनाच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं, देवाणघेवाणच्या दृष्टीनं, तुम्हाला जर तुमची कविता लोकांनी म्हणजे एखाद्या टेबल लॅम्पच्या किंवा मंद दिव्याच्या प्रकाशात लोढाला टेकून तुमच्या कविता संग्रहाचं पान उघडून शांतपणानं कुणीतरी आस्वाद घेतंय, अशा पण अनेक कविता असतात. पण ज्या वेळेला तुम्ही कवी संमेलनामध्ये भाग घेता, कविता ही श्रोत्यांना ऐकता आहात, तेव्हा त्या बाबतीत काही पथ्य काय ऐकवायला पाहिजे. आपण गाऊन म्हणणार आहोत, तर ते गाऊन म्हणण्यासाठी आपला आवाज नेमका तितका लोकांना आवडेल अशा पद्धतीनं आपण त्या गाण्याच्या याच्यावर तालीम घेतली आहे का? म्हणजे तुम्ही काही शास्त्रीय गायक असा वगैरे असं नाही म्हणत आहे. पण नारायण सुर्वे मुंबईची लावणी कशी सादर करायची बघा. तर हा जो एक फरक आहे तो आपण अनेक कवींनी ध्यानात घेतला पाहिजे. आणि इथून पुढचा काळ जो आहे तो कविता वाचनाचा, कवी संमेलनांचाच आहे. तर माझं म्हणणं असं की तुम्ही एकट्याचा साधारण सुरुवातीला अर्धा तास ते पाऊण तास अशा पद्धतीनं तरी आपला कविता वाचन
त्यात कुठल्या कविता घ्यायच्या. सरसकट एकच प्रकारच्या कविता जर तुम्ही घेतल्या तर त्यांचा ऐकणाऱ्यांना एक तोचतोचपणा जाणवतो. तर ती जे आपल्याकडे जी रसाची विविधता म्हणतात, तसं एक विषयाची विविधता. आता आज व्हॅलेंटाईन डे आहे. म्हणजे आज जे आत्ता त्याचं जे चित्रीकरण चाललेलं आहे, तो दिवस व्हॅलेंटाईन डेचा आहे. तर प्रेमाच्या संदर्भातल्या काही कविता, त्यात सामाजिक आशयाच्या काही कविता, वडीलधाऱ्यांच्या किंवा गावाच्या संदर्भातल्या, निसर्गाच्या संदर्भातल्या, जुन्या आठवणींच्या संदर्भातल्या, की कसं बदलत गेलं, आपल्या वेळेला काय होतं, नंतर बदलत, अशा पद्धतीचे विविध विषय आहेत. ती विविधता तुमच्या कवितांमध्ये असेल, अशा पद्धतीनं आपण कविता जर निवडल्या आणि लोकांना सादर केल्या, तर मग लायन्स क्लब असो, रोटरी क्लब असो, त्यांना अशा प्रकारचे वक्ते आज हवे आहेत. अर्धा तास ते पाऊण तास इतकं एक कार्यक्रम देणाऱ्या कवींची किंवा कलावंतांची त्यांच्याकडे खूप जरूर असते. ते विचारत असतात. तर लोकांच्या ओठावर तुमचं नाव गेलं पाहिजे. त्यांनी तुमचं नाव, तुमचा कार्यक्रम ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही जाहिरात दिली म्हणून तुम्हाला बोलवणार असं नाही. तर तुम्ही जो कार्यक्रम सादर करता त्याची सगळीकडे वाहवा बोलबाला झाला पाहिजे. याची मी काय मी काय खूप काहीतरी खूप मोठा ज्ञानी माणूस आहे म्हणून तुम्हाला सांगतोय अशातला भाग नाही. पण हा कार्यक्रम जे पुढचे लिहिणारे आहेत, पुढचे कवी आहेत, त्यांचे कार्यक्रम अधिकाधिक नुसत्या महाराष्ट्रातच नाही, जिथे बृहन महाराष्ट्र मंडळ आहेत किंवा ते सोडून विदेशामध्ये जिथे जिथे महाराष्ट्र मंडळ आहेत, तिथे देखील आपले सर्वांचे कार्यक्रम होत. आणि विविधता, कोणी निसर्ग कवी असेल, कोणी सामाजिक कवी असेल, तर कोणी प्रेमकवी आहे, प्रेमकविता लिहिणारा असेल, अशा पद्धतीचं एक अर्ध्या पाऊण तासाचं जर तुम्ही एक कार्यक्रम बसवला तर तो कार्यक्रम निश्चितपणे लोकांना हवासा वाटेल. तर हे मी आजच्या या मासिक मैफिलीच्या निमित्तानं तुमच्याशी थोडं हितगुज साधलं. धन्यवाद सर. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आता सुरू होत आहे आजचं कवी संमेलन, ज्याचं शीर्षक आहे एक सांज कवितेची. आजचं हे संमेलन आहे ना, ते कवितारूपी इंद्रधनुष्य आहे. मी असं म्हणते याचं कारण म्हणजे आजचे आपले सर्व कवी मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणाहून, म्हणजे वेगवेगळ्या गावाहून या संमेलनामध्ये सहभागी होत आहेत आणि या कवितारूपी इंद्रधनुष्यात एक एक रंगही भरणार आहेत. सांज घराला आली रत्नांची गळती नगरे, सांज घराला आली रत्नांची गळती नगरे, कौलावर चढतीला आता घनदाट तमांची शिखरे, कौलावर चढतीला आता घनदाट तमांची शिखरे. सांज घराला आली कुरणातून फिरल्या गाई, सांज घराला आली कुरणातून फिरल्या गाई, नक्षत्र मिसळले पाणी कंठातच गोठून जाई. कवी ग्रेस यांच्या सांज या कवितेतील या ओळीने सुरू करूया काव्य मैफिल एक सांज कवितेची. सुरुवातीलाच आपल्यासमोर कविता सादर करणार आहेत अर्थातच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अशोक नायगावकर सर. नायगावकर सरांच्या कविता या भोवतालच्या परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करणाऱ्या आणि आपल्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू उमटवणाऱ्या. तर ऐकूया सर्वप्रथम नायगावकर सरांची कविता. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. उजाडतंय. आत्ताच क्वारंटाईन मधून बाहेर पडते पृथ्वी, आत्ताच क्वारंटाईन मधून बाहेर पडते पृथ्वी. बंद पडला होता तिचा मॉर्निंग वॉक, बंद पडला होता तिचा मॉर्निंग वॉक. बेडवरच होती, जराशी भोवळी येईल चालताना, जराशी भोवळी येईल चालताना, थोडी तिरकीही वाटेल बघताना. अशक्तपणा आलाय ना, पण येईल हळूहळू लाईनीवर, येईल हळूहळू लाईनीवर, सुरळीत होईल सर्व. थोडी कोवळी उन्हे पिऊ द्यात, इतकं जीवावरचं दुखणं परतवलं, इतकं जीवावरचं दुखणं परतवलं तरी सांगते सूर्याला टेचात.
तरी सांगते सूर्याला टेचात, केलीच की नाही प्रदक्षिणा पूर्ण, केलीच की नाही प्रदक्षिणा पूर्ण, वाजलेच की नाही उद्यापनाचे फटाके, वाजलेच की नाही उद्यापनाचे फटाके, चमचमल्या माळा, लकाकले आभाळ, सिडनी मेलबर्न पासून एले पर्यंत, सिडनी मेलबर्न पासून एले पर्यंत मी बघ रोज घरात काय चाललंय फिरून येते, मी रोज घरात काय चाललंय फिरून येते आणि बाहेर पण चक्कर मारते, बाहेर पण चक्कर मारते. तू नुसता उगवत राहा, तू नुसता उगवत राहा ठोंब्यासारखा, तू नुसता उगवत राहा ठोंब्यासारखा. मी वेड्यासारखी तुझ्या भरवशावर वाटलं होतं भस्म करशील, एप्रिल मेच्या काहिलीत जाळून टाकशील सारं अरिष्ट, जाळून टाकशील, जाळशील सारं अरिष्ट. पण कसं काय? म्हणून तर तुला रात्रीची संचारबंदी लावली आहे, म्हणून तर तुला रात्रीची संचारबंदी लावली आहे. शाप आहे तुला, किती विनवण्या केल्यास तरी शाप आहे तुला, किती विनवण्या केल्यास तरी. मी खूप समजावलं पृथ्वीला, म्हटलं होतो स्वभाव चिडचिडा आजारातून उठल्यावर. सिस्टर, नर्स, आया बाया, डॉक्टर सर्वांनी औक्षण करा रे तिचं. मान आहे बाबांनो तुमचा, मान आहे बाबांनो तुमचा. आयुष्य पणाला लावलं, आयुष्य पणाला लावलं. आता विसरा सारं, जे झालं ते झालं. उघडा दारे अंगणवाडीची, उघडा दारे अंगणवाडीची. घास भरवा, होऊ द्या चिवचिवाट, घास भरवा होऊ द्या चिवचिवाट. होऊ द्या गलका, मनोरा रसू द्या, पडू द्यात एकमेकांच्या अंगावर, पडू द्यात एकमेकांच्या अंगावर. माखू द्या मातीने, खरचटू देत ढोपर गुडघे. उघडा सर्व दारे, उघडा सर्व दारे. गेट चालू करा, इडलीचा घाणा. बॉयलरची वाफ पसरू दे, फिरू दे चक्र सर्वत्र. बॉयलरची वाफ पसरू दे, फिरू दे चक्र सर्वत्र. मोकळ्या होऊ द्या ट्रॉल्या गव्हाणीत, मोकळ्या होऊ द्या ट्रॉल्या गव्हाणीत. लावा ती चिमणी अगरबत्ती आभाळात, लावा ती चिमणी अगरबत्ती आभाळात. सिंगल फास्ट, डबल फास्ट, तुमचा डबा सांभाळत शिरा डब्यात, तुमचा डबा सांभाळत शिरा आता डब्यात. एसटी लागते फलाटाला, रुमाल टाका खिडकीतून, रुमाल टाका खिडकीतून. अप्पा अण्णा तात्या, अप्पा अण्णा तात्या, सावकाश उतराजिना. कोपऱ्यापर्यंत जाऊया काकू, कोपऱ्यापर्यंत जाऊन या काकू. पहिल्या लाईट पर्यंत अडखळाल क्रॉस करताना. सवय गेली आहे ना, सवय गेली आहे ना. पण काळजी घ्या, पण काळजी घ्या. आणि हे बघा रे, जेई, सीईटी, नीट, पर्सेंटाईल म्हणत भज झालंय ना नुसतं डोक्याचं, भज झालंय ना नुसतं डोक्याचं. जेई, सीट, नीट, पर्सेंटाईल म्हणताना ते बघ सगळं लाईनीवर येणार आहे आपोआप, ते बघ सगळं लाईनीवर येणार आहे आपोआप. अरे बाबा, ते 20 नव्हतं, ते 20 नव्हतं, ते विष होतं, ते विष होतं, ते भिनलं होतं. ते उतरवलंय, ते उतरवलंय फायझर ऑक्सफर्ड सेरमनं, ते उतरवलंय फायझर ऑक्सफर्ड सेरमनं. अण्णा म्हणालेच होते, अण्णा म्हणालेच होते कुठला तरी पापग्रह येणार आहे जगाच्या पत्रिकेत, कुठला तरी पापग्रह येणार आहे जगाच्या पृथ्वीच्या पत्रिकेत. काहीतरी गोडधोड करा रे, काहीतरी गोडधोड करा रे. केक भरवा उदंड आयुष्याला, केक भरवा उदंड आयुष्याला, केक भरवा उदंड आयुष्याला. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रत्येक माणसाच्या मनात भावभावनांची आंदोलनं चालू असतात आणि ती वेगवेगळ्या रूपातून बाहेरही पडत असतात. कधी कवितेतून, कधी लिखाणातून, कधी छोट्या मोठ्या घटनांमधून. लाखे सरांची अशीच एक वेगळी कविता आपण ऐकूया. तुम्हा सर्वांनाच ती नक्की आवडेल. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त 11वं वर्ष पूर्ण होणार आहे. मी एक कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे बिविता. घाम पुसत पुसत
कुरिअर पुढं करणाऱ्या कुरिअर बॉयची दया येऊन मी त्याला पाणी हवं का असं विचारलं. तो नाही म्हणाला. अरे आता मनात निर्माण झालेल्या दयेचं काय करायचं? ही गहन समस्या कुरिअर बॉयला सांगितली तर कळेल का? तो निघून गेला. मी सांभाळत बसलो दयेचं ओझं. परत बेल वाजली. दरवाजा उघडला तर वर्तमानपत्राचं बिल घ्यायला येणारे काका. त्याला म्हटलं बसा या. ते बोलत सुटले. मला माहीत नसलेल्या विषयांवर बोलत सुटले. बोलणं काही थांबेना. खूप कटकट वाटून मला राग यायला लागला. त्यांना गप्प बसा असं किंचाळून सांगावं असं वाटू लागलं. पण वयस्कर माणसाशी तसं वागता येईना. परत समस्या. आलेल्या रागाचं काय करायचं? काय करायचं या आलेल्या रागाचं? हा, एकदम आठवलं. आपल्याकडे मघाशी निर्माण झालेली दया आहे की ती इथं वापरावी. मग मी काकांकडे दयेनं बघितलं. दयाळूपणे पाणी विचारलं. ते दे म्हणाले. मला राग नाही आला. ते पाणी प्यायले आणि परत बोलायला लागले. मी दयाळूपणे त्यांचं बोलणं ऐकलं. कान मन देऊन ऐकलं. मग ते गेले. आता माझ्या मनात दया नव्हती. राग निघून गेलाय का या बाबतीत मात्र मी साशंक आहे. पूर्णपणे साशंक आहे. धन्यवाद. धन्यवाद लाखे सर. यानंतर आपली कविता सादर करण्यासाठी येत आहेत कल्याणहून या संमेलनात सहभागी झालेले कवी राजीव जोशी. गेली अनेक वर्ष या क्षेत्रात असलेले जोशी यांचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. ते आपली कविता सादर करणारच आहेत. त्यापूर्वी शांताबाई एके ठिकाणी म्हणतात, दिवसगतीने फिकाच पडतो रंग सुखाच्या गडद क्षणांचा. दिवसगतीने फिकाच पडतो रंग सुखाच्या गडद क्षणांचा. अणुअणूने उडून जातो गंध गोजिऱ्या कणाकणांचा. कधीकधी असं बाह्य जगतातल्या निराशाजनक घडामोडींनी आपण अगदी विटून जातो. हा जगाचा पसारा व्यर्थ आहे, काही चांगलं घडतच नाही आहे असं वाटायला लागतं. त्यातूनही आशेचा किरण माणूस शोधतो खरा, पण तोपर्यंत मनात दाटून येणाऱ्या या भावना कवी राजीव जोशी यांनी आपल्या कवितेमधून मांडलेल्या आहेत. ऐकूया कवी राजीव जोशी यांना. नमस्कार, मी राजीव जोशी. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित काव्य संमेलनात माझी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे सहनव भुनकतो. आत्ताच कुठे पंचेंद्रियात कोंडलेल्या एकांतातून बाहेर पडलोय आणि सगळंच कसं एकदम बदलून गेलंय. कर्णकर्कश वाटू लागले आहेत स्वर. देव देश आणि धर्मापायी बदलून गेलेत भाषेचे संदर्भ. ओलीस ठेवलं गेलंय देवदेवतांना आपापल्या कोठड्यात. दारादारांना कुलप ठोकून शिवले गेलेत ओठ. निळं आकाश लालेलाल रक्तवर्णी तांबडं फुटल्यागत. दाखवलेल्या चांदण्यांच्या स्वप्नांनीही होऊ लागलीये काहिली सर्वांगांची आणि सम्रांगण उंबरठ्याबाहेर. कळत नाहीये सुरू कधी झालं युद्ध. महायुद्ध की युगांत. बनवलं जातंय प्रत्येक धारदार मुद्द्याचं अस्त्र वा शिस्नाचं शस्त्र. मधूनच पिळवून टाकतात करुण किंकाळ्या.
मी निशस्त्र सांदी कोपऱ्यात पुटपुटतय क्षीण शांतिमंत्र, पुटपुटतय क्षीण शांतिमंत्र, सहवीर्यम करवावही, ज्याच्या आत गुरफटून माणसाचा माणूस धर्म आणि जगण्याच्या भाषेचं मर्म, सहनौ भुनक्तौ, शांती ओम, शांती ओम, शांती ओम. धन्यवाद. कविता म्हणजे मनात घडणाऱ्या भावनांची आंदोलनं. प्रत्येक कवीनं मनावर कविता लिहिली आहे. अगदी बहिणाबाईपासून ते आत्ताच्या संदीप खरेपर्यंत किंवा त्याही नंतर बऱ्याच कवींनी मनाची ही आंदोलनं शब्दात पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशीच या मनावरची कविता सादर करायला आपल्यासमोर भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात प्रशासनिक अधिकारी या पदावर कार्यरत असलेले विश्वास कुलकर्णी. त्यांना मराठी कविता गझल लिखाणाची आवड आहे. विविध काव्य स्पर्धांमधून पारितोषिकही त्यांनी मिळवलेली आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी संपन्न झालेल्या मराठी गझल मुशायऱ्यामधून त्यांचा सहभाग असतो. तर अशी मनाची आंदोलनं कवितेतून आपल्यासमोर सादर करायला येत आहेत कोल्हापूरहून विश्वास कुलकर्णी. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित काव्य संमेलनामध्ये मी विश्वास कुलकर्णी कोल्हापूर आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मन. मन वेल्हाळ पाखरू मन अल्लड शिकळी, मन वेल्हाळ पाखरू मन अल्लड शिकळी, गाली गोड हसणारी छान नाजूक शिकळी. मन आनंदाची गाणी मन बेभान मोगरा, मन आनंदाची गाणी मन बेभान मोगरा, वेळा मुसाफिरा पायी जणू फिरतो भोवरा. मन मधाचे चाटण मन डंखाचा उतारा, मन मधाचे चाटण मन डंखाचा उतारा, उधाणल्या पावसाच्या देही उन्हाळ शहारा. मन बहरले रान मन कवितेचे पान, मन बहरले रान मन कवितेचे पान, धुंद तापल्या तनुची गोड गुलाबी तहान. मन पावसाची सर मन ओठांची मोहर, मन पावसाची सर मन ओठांची मोहर, पाना फुलात लपले स्वप्न सावल्यांचे घर, पाना फुलात लपले स्वप्न सावल्यांचे घर. मन ओढ्यातले पाणी कोकिळेचे गोडगाणी, मन ओढ्यातले पाणी कोकिळेची गोडगाणी, काळजाच्या कप्प्यातली मधुगंधाची कहाणी. मन स्वप्नातले गाव मन मांडले लाडाव, मन स्वप्नातले गाव मन मांडले लाडाव, मन जिंकीत जाणारा वादळाचा बडेजाव. मन तिचे माझे क्षण, मन तिचे माझे क्षण, मन आनंद दर्पण, मन प्रेमात रंगल्या माझ्या अस्तित्वा कोंदण, मन प्रेमात रंगल्या माझ्या अस्तित्वा कोंदण. मन तिचे माझे क्षण मन आनंद दर्पण, मन प्रेमात रंगल्या माझ्या अस्तित्वा कोंदण, मन प्रेमात रंगल्या माझ्या अस्तित्वा कोंदण. मनपूर्वक धन्यवाद तडवळकर सर आणि साहित्यदीप प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार. रसिक हो, खूप खूप धन्यवाद. यानंतरची कविता आपल्यासमोर सादर करणार आहेत गोव्याहून पत्रकार, लेखिका आणि कवयित्री असलेल्या प्रिया कलिका बापट. त्या म्हणतात, कविता माझा आत्मा आणि पत्रकारिता माझा प्राण आहे. प्रिया यांचे 2 काव्यसंग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत. एक मन चौपाटीवर जाता जाता भेळ झालं, एक मन चौपाटीवर जाता जाता भेळ झालं, तिथून गेलं थिएटरमध्ये सिनेमाचा खेळ झालं. तर असं हे अल्लड मन. ते जोडीदाराभोवती रुंजी घालत असताना तेव्हा कसं बरं असतं, ते आपल्या कवितेतून प्रिया बापट यांनी मांडलेलं आहे. तर ऐकूया गोव्याहून प्रिया कलिका बापट यांना. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित काव्यसंमेलनात मी गोव्याहून कवयित्री प्रिया कालिका बापट आपल्यासमोर कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे अल्लड मी अल्लड तू. अल्लड मी अल्लड तू अल्लड बघ हा वारा, अल्लड मी अल्लड तू अल्लड बघ हा वारा, हा तर आमच्या दोघांमधला अल्लड प्रेम पसारा,
हा तर आमच्या दोघांमधला अल्लड प्रेम पसारा. अल्लड झाल्या लता वल्लऱ्या, अल्लड झाल्या लता वल्लऱ्या, अल्लड झाली झाडे पाने, अल्लड झाल्या लता वल्लऱ्या, अल्लड झाली झाडे पाने, अल्लड शाया प्रेमामधले अल्लड प्रेम तराणे, अल्लड शाया प्रेमामधले अल्लड प्रेम तराणे, अल्लड अवखळ नदी वाहते, अल्लड अवखळ नदी वाहते, अल्लड सागर वेडा, अल्लड अवखळ नदी वाहते, अल्लड सागर वेडा, अन अल्लडलेल्या अशा क्षणी, अन अल्लडलेल्या अशा क्षणी बघ अल्लड झाल्या वाटा, अन अल्लडलेल्या अशा क्षणी बघ अल्लड झाल्या वाटा. सरीवर सरी अल्लड झाल्या, सरीवर सरी अल्लड झाल्या, अल्लड पाऊस अल्लड वारा, सरीवर सरी अल्लड झाल्या, अल्लड पाऊस अल्लड वारा, तुझ्या नि माझ्या नात्यामधला अल्लड साहा प्रीत पसारा, तुझ्या नि माझ्या नात्यामधला अल्लड साहा प्रीत पसारा. धन्यवाद. या पुढचे आपले कवी आहेत डॉक्टर राजेंद्र माने. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या माने सरांची कथा, कादंबरी, व्यक्तिचित्र अशा साहित्य प्रकारातली 24 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. अनेक पुरस्कारसुद्धा त्यांना प्राप्त आहेत. अतिशय संवेदनशील कविता, गद्यलिखाण हे त्यांचं आपण वाचलेलंच असेल. तर ऐकूया साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कवी संमेलनात मी डॉक्टर राजेंद्र माने सातारा माझी कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे डिसेक्शन रूम. डिसेक्शन रूममधली सगळी शवं जणू पाहत होती माझ्याकडे. डिसेक्शन रूममधली सगळी शवं जणू पाहत होती माझ्याकडे. सांगायचं होतं का त्यांना काही? असेल का बेवारशीपणाचं दुःख? असेल का बेवारशीपणाचं दुःख की कोणी स्वतःला केलं असेल देहदान मरणोत्तर आमच्यासाठी? असेल का बेवारशीपणाचं दुःख की कोणी स्वतःला केलं असेल देहदान मरणोत्तर आमच्यासाठी? त्यांच्या देहावर स्काल्पेल फिरवताना, त्यांच्या देहावर स्काल्पेल फिरवताना त्यांच्या मिटल्या डोळ्यात उरली असतील का काही स्वप्न? त्यांच्या देहावर स्काल्पेल फिरवताना त्यांच्या मिटल्या डोळ्यात उरली असतील का काही स्वप्न? इतक्या वर्षानंतरही जाणवतात त्यांचे अनंत उपकार. इतक्या वर्षानंतरही जाणवतात त्यांचे अनंत उपकार. पण फेडण्याचा असेल का कोणता मार्ग? इतक्या वर्षानंतर जाणवतात त्यांचे अनंत उपकार, पण ते फेडण्याचा असेल का कोणता मार्ग? आता कधी कधी माझ्या स्वप्नात येतं डिसेक्शन टेबलवर पडून राहिलेलं माझं निर्जीव शरीर. आता कधी कधी माझ्या स्वप्नात येतं डिसेक्शन रूमच्या टेबलवर पडून राहिलेलं माझंच निर्जीव शरीर. कोणाच्या तरी स्काल्पेलची वाट पाहत, कोणाच्या तरी स्काल्पेलची वाट पाहत, आणि सभोवताली दिसतात फक्त पांढरे गाऊन, आणि सभोवती दिसतात फक्त पांढरे गाऊन. काही ओळखीचे, काही अनोळखी, काही ओळखीचे, काही अनोळखी. धन्यवाद. ह्या पुढच्या आपल्या कवयित्री आहेत वर्षा चौगुले, ज्या सांगलीहून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांचे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत, 3 बालसाहित्यावरची पुस्तकं, कथासंग्रहसुद्धा प्रकाशित आहेत. अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत. मंडळी, विवाह म्हणजे असं म्हटलं जातं, शादी के लड्डू खाए तो भी पछताए और ना खाए तो भी. वर्षाताई मात्र या बाबतीत काहीतरी वेगळं सांगू पाहत आहेत. आता परस्परांची चाहूल घेत राहू, आता परस्परांची चाहूल घेत राहू, आता परस्परांच्या स्वप्नात वावरूया. सुरेश भट यांच्या या ओळींसह ऐकूया वर्षाताईंची याच विषयावरची एक गोड कविता. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे आयोजित काव्य संमेलनात मी माझी एक कविता सादर करते. कोण म्हणतं असं असतं, कोण म्हणतं तसं असतं, कोण म्हणतं असं असतं, कोण म्हणतं तसं असतं. खरं तर लग्न म्हणजे आपणच आपल्यावर केलेलं मनमुराद हसं असतं.
रणरणत्या उन्हाळ्यात तन मन तापतं तेव्हा, रणरणत्या उन्हाळ्यात तन मन तापतं तेव्हा लग्न म्हणजे माठातलं थंडगार पाणी असतं. रणरणत्या उन्हाळ्यात तन मन तापतं तेव्हा लग्न म्हणजे माठातलं थंडगार पाणी असतं. थंडीमध्ये गारठून जेव्हा उभेला बसू वाटतं, थंडीमध्ये गारठून जेव्हा उभेला बसू वाटतं, लग्न म्हणजे तेव्हा सांगते कोवळं लुसलुशीत ऊन असतं. राहता राहिला पाऊस वेडा, राहता राहिला पाऊस वेडा, त्याचं खरंच काही खरं नसतं. कोसळत असतो तो जेव्हा, कोसळत असतो तो जेव्हा, लग्न म्हणजे त्याला दाखवलेलं आमच्या मिठीचं गाजर असतं. भातुकलीचा खेळ संपण्यात हे एक कारण असतं. भातुकलीचा खेळ संपण्या हे एक कारण असतं. खरा डाव घेण्यासाठी लग्न म्हणजे घावन असतं. मुलीसाठी लग्न म्हणजे दुसरं अंगण पिणं असतं. मुलीसाठी लग्न म्हणजे दुसरं अंगण पिणं असतं. माहेरी मुळं रुतली तरी उपटून पुन्हा रुजणं असतं. मुलासाठी लग्न म्हणजे दोघींच्यात तिसरं असतं. मुलासाठी लग्न म्हणजे दोघींच्यात तिसरं असतं. आई आणि बायको याच्यात त्याचं घातलेलं लोणचं असतं. लग्न म्हणजे लग्न म्हणजे लग्न हे लग्नच असतं. लग्न म्हणजे लग्न म्हणजे लग्न हे लग्नच असतं. कुणी कितीही नाही म्हटलं, कडू आहे जरी सांगितलं, कोणी कितीही नाही म्हटलं, कडू आहे जरी सांगितलं, तोंडी एकदा लावावंच लागतं. लग्न म्हणजे लग्नच असतं. लग्न म्हणजे लग्नच असतं. रसिक हो, सौंदर्य ही अशी गोष्ट आहे की ती कायमच आपल्या मनाला भुरळ घालते. मग ते सौंदर्य एखाद्या खळखळणाऱ्या धबधब्याचं असेल किंवा आकाशातल्या चांदण्याचं, एखाद्या छोट्या मुलाचं गोड हास्य असेल, तर कधी रानात उमललेलं एखादं छोटंसं फूल असेल. अनेक रूपामधून हा निसर्ग आपलं सौंदर्य रेखाटत असतो. आपल्या पुढच्या कवयित्री ज्योत्स्ना राजपूत यांनी अशाच एका सौंदर्यवती स्त्रीचं वर्णन आपल्या कवितेत केलेलं आहे. शीर्षक आहे अर्थातच सौंदर्य. ज्योत्स्ना यांचे 2 कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. पनवेलमध्ये एका कंपनीत त्या अकाउंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. ऐकूया त्यांची सौंदर्य ही कविता. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित काव्यसंमेलनात मी ज्योत्स्ना राजपूत माझी एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सौंदर्याचा ठेवा. तुझे मासोळीचे डोळे तुझी केतकी ही काया, तुझे मासोळीचे डोळे तुझी केतकी ही काया, पोरी लागते ग काय कुणा भाना हरपाया. तुझे मासोळीचे डोळे तुझी केतकी ही काया, पोरी लागते ग काय कुणा भाना हरपाया. कुणा भाना हरपाया तुझे डाळिंबाचे ओठ, कुणा भाना हरपाया तुझे डाळिंबाचे ओठ, तुझ्या हातात खेळती जणू पाटेल्याने गोठ. कुणा भाना हरपाया तुझे डाळिंबाचे ओठ, तुझ्या हातात खेळती जणू पाटेल्याने गोठ. जणू पाटेल्याने गोठ चढा ओढग लागते, जणू पाटेल्याने गोठ चढा ओढग लागते, तुझ्या नाकातली नथ किती तोऱ्यात वागते. जणू पाटेल्याने गोठ चढा ओढग लागते, तुझ्या नाकातली नथ किती तोऱ्यात वागते. किती तोऱ्यात वागते तिचा न्याराचा रुबाब, किती तोऱ्यात वागते तिचा न्याराचा रुबाब, जणू एकटी तोलते तुझ्या सौंदर्याचा आब. किती तोऱ्यात वागते तिचा न्याराचा रुबाब, जणू एकटी तोलते तुझ्या सौंदर्याचा आब. तुझ्या सौंदर्याचा आब किती राखावा ग पोरी, तुझ्या सौंदर्याचा आब किती राखावा ग पोरी, तुझ्याकडे पाहताना चंद्र नजरेला चोरी. तुझ्या सौंदर्याचा आब किती राखावा ग पोरी, तुझ्याकडे पाहताना चंद्र नजरेला चोरी. चंद्र नजरेला चोरी सूर्यालाही वाटे हेवा, चंद्र नजरेला चोरी सूर्यालाही वाटे हेवा. पोरी सांभाळ सांभाळ तुझ्या सौंदर्याचा ठेवा, पोरी सांभाळ सांभाळ तुझ्या सौंदर्याचा ठेवा. धन्यवाद. यानंतर आपल्यासमोर कविता सादर करायला येत आहेत कवयित्री माधुरी जोशी. निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या कोकणातल्या देवगड या गावाहून
कवयित्री डॉक्टर माधुरी जोशी सहभागी होत आहेत. दवाखान्याच्या जोडीने कथा, कविता, गझल लेखन त्या करतात. विविध राज्यस्तरीय काव्यस्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिकही मिळवलेली आहेत. त्यांचा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे. नुकताच एक गझल संग्रहही त्यांचा प्रकाशित झाला. त्या अर्थातच एक छानशी निसर्गाच्या या विविध विभ्रमांमधून त्यांना सापडलेली कविता सादर करणार आहेत. काळोखाचे नवथर काजळ मिरवू दे ना जरा, काळोखाचे नवथर काजळ मिरवू दे ना जरा, अवचिता आल्या प्रकाशासया रुसून म्हणते धरा, अवचिता आल्या प्रकाशासया रुसून म्हणते धरा. माधुरी जोशी यांच्या कवितेतल्या या ओळी. पूर्ण कविता ऐकूया त्यांच्याचकडून. नमस्कार, मी डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी, देवगडवरून. साहित्यदीप प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कवी संमेलनात मी आज तुमच्यासमोर एक कविता सादर करते. काळोखाचे नवथर काजळ मिरवू दे ना जरा, काळोखाचे नवथर काजळ मिरवू दे ना जरा, अवचित आल्या प्रकाशास त्या रुसून म्हणते धरा. चंद्र नशीला विहरत आहे अजून सौधावरी, चंद्र नशीला विहरत आहे अजून सौदावरी, बिल्लोरी ते चांदण गाणे अजून ओठांवरी, मिठी लाजऱ्या गवत फुलाची सैलावू दे जरा, अवचित आल्या प्रकाशास त्या रुसून म्हणते धरा. चोच खुपसुनी पंखांमध्ये निवांत ही पाखरे, चोच खुपसुनी पंखांमध्ये निवांत ही पाखरे, दुलई खाली दाट धुक्याच्या दवबिंदू थरथरे, उगाच लगबग तुझी चालली उसंत घेना जरा, अवचित आल्या प्रकाशास त्या रुसून म्हणते धरा. अजून राधा गोकुळातली जागी झाली कुठे, अजून राधा गोकुळातली जागी झाली कुठे, अजून झाला मंदिरातला सुरू काकडा कुठे, उतावीळ तू नकोस होऊ हट्ट सोडना जरा, रुसून अवचित आल्या प्रकाशास त्या रुसून म्हणते धरा. पापण काठी नीज अनावर अन स्वप्नांचा झुला, पापण काठी नीज अनावर अन स्वप्नांचा झुला, इतक्यातच का अवतरण्याचे वेध लागले तुला, निजू देतना कळ्या कोवळ्या अजून थोड्या जरा, अवचित आल्या प्रकाशास त्या रुसून म्हणते धरा. काळोखाचे नवथर काजळ मिरवू दे ना जरा, अवचित आल्या प्रकाशास त्या रुसून म्हणते धरा. साहित्यदीप प्रतिष्ठानने इथे मला ही संधी दिल्याबद्दल मी साहित्यदीप प्रतिष्ठानचे आभार मानते. नमस्कार. यानंतरचे सहभागी कवी आहेत मुंबईहून कवी गीतेश शिंदे. विज्ञानाचे अध्यापक म्हणून कार्यरत असणारे गीतेश यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. जवळजवळ 9 राज्यस्तरीय पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. अनेक दिवाळी अंकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात. साहित्य अकादमीच्या मराठी युवा लेखक संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांचा परिचय खरं तर खूप मोठा आहे, पण मी आपल्यासमोर थोडक्यात मांडला आहे. असे आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कवी गीतेश यांची पतंग या विषयावरची कविता आपण ऐकूया. या कवितेत पतंगाचा रूपक म्हणून अतिशय समर्पक वापर त्यांनी केलेला आहे. आपणा सर्वांनाही कविता आवडेल. नमस्कार मित्रांनो, मी गीतेश गजानन शिंदे. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित काव्य संमेलनामध्ये मी माझी एक कविता सादर करतोय. 2018च्या मौज दिवाळी अंकामध्ये ही माझी कविता प्रसिद्ध झाली होती. कवितेचं शीर्षक आहे पतंग. मुलगा उडवत असलेला पतंग, दिसते फक्त मांज्याची रेष. मुलगा उडवत असलेला पतंग, दिसते फक्त मांज्याची रेष,
होडीसारखी हेलकावणारी, दूरवर जाऊन ढगात धूसर होणारी. मुलगा उडवत असलेला पतंग दिसते फक्त मांज्याची रेष, होडीसारखी हेलकावणारी, दूरवर जाऊन ढगात धूसर होणारी. माझ्या हातातली फिरकी गरगरते द्रौपदीसारखी. माझ्या हातातली फिरकी गरगरते द्रौपदीसारखी. नि सुटत चाललेला त्यातील दोर जणू दुःशासनाने ओढलेली साडी. अदृश्य आभास बनून वारा वाहतोय कृष्णासारखा. अदृश्य आभास बनून वारा वाहतोय कृष्णासारखा. ठरवतोय पतंगाची दिशा. पण मुलाला वाटतंय तो देतोय ढील, ओढतोय हवं तेव्हा. म्हणून गाठलीये उंची पतंगाने. मुलाला वाटतंय तो देतोय ढील, ओढतोय हवं तेव्हा. म्हणून गाठलीये उंची पतंगाने. एव्हाना तोच पोचलाय ढगात, सोडवून नात्यांची कन्नी. एव्हाना तोच पोचलाय ढगात, सोडवून नात्यांची कन्नी. मी मात्र अजूनही उभा अलिप्तपणे फिरकी धरून. मी मात्र अजूनही उभा अलिप्तपणे फिरकी धरून. अडकू नये त्याच्या महत्वाकांक्षेचा दोर कुठल्याच फांदीत म्हणून. अडकू नये त्याच्या महत्वाकांक्षेचा दोर कुठल्याच फांदीत म्हणून. धन्यवाद. मंडळी, यानंतर आपल्यासमोर कविता सादर करायला येत आहेत सांगलीहून कवयित्री निर्मिती कोलते. लेखिका आणि कवयित्री असलेल्या निर्मिती कोलते यांचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. अनुवाद, कविता, ललित माहितीपर या विषयावरही त्या लिहितात. बघता बघता जाते विरुनी अज्ञातातील धुंद सुरावट. बघता बघता जाते विरुनी अज्ञातातील धुंद सुरावट. आणि राहते व्यापून भवती विषण्णतेचे काळे सावट. आणि राहते व्यापून भवती विषण्णतेचे काळे सावट. निर्मितीताईंच्या पुढच्या कवितेमधून अशीच काहीशी विषण्णतेची भावना व्यक्त होते आहे. आपणा सर्वांनाच ही कविता भावूक करून जाईल. ऐकूया निर्मिती कोलते यांना. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित कवी संमेलनात मी निर्मिती कोलते आपली एक रचना सादर करते. मी घालत बसले आहे या अंधाराच्या गाठी. मी घालत बसले आहे या अंधाराच्या गाठी. मी विझलेल्या चंद्राला पेटवू कोणाच्यासाठी. तो सूर्य उगवला होता. तो सूर्य उगवला होता मोजक्या क्षणांच्या दारी. घेऊन कुठेशी गेला सोनेरी स्वप्ने सारी. डोळ्यात सरी येताना का ओठ दुमडले होते. डोळ्यात सरी येताना का ओठ दुमडले होते. त्या भिजलेल्या गाण्याचे हुंदके कोरडे होते. हे श्वास अडकले काही. हे श्वास अडकले काही स्वप्नांच्या अवती भवती. हे श्वास अडकले काही स्वप्नांच्या अवती भवती. अन पहाट थांबून आहे रात्रीच्या काठावरती. घेऊन कवडसे काही मी पुढे चालते आहे. घेऊन कवडसे काही मी पुढे चालते आहे. मी जळते आहे थोडी, थोडी चमचमते आहे. घेऊन कवडसे काही मी पुढे चालते आहे. मी जळते आहे थोडी, थोडी चमचमते आहे. साहित्यदीप प्रतिष्ठानचे खूप खूप आभार. रसिक हो, या कार्यक्रमात अखेरची कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत कवयित्री ज्योती शिंदे. रायगड जिल्ह्यातल्या रोहा या गावामधून त्या या संमेलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा शाखेत सल्लागार पदावर त्या कार्यरत आहेत. त्यांचा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. अनेक पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या कवितेनी आजच्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्यापूर्वी
सांज घराला आली चरणांची जुळवित वेल, सांज घराला आली चरणांची जुळवित वेल, तू दीप उजळिले जेव्हा प्राणात उगवले फुल, तू दीप उजळिले जेव्हा प्राणात उगवले फुल. कवी ग्रेस यांच्या कवितेतल्या या ओळी. आजच्या एक सांज कवितेची या कार्यक्रमाची ही सांज अशीच आपल्या सर्व कविगणांच्या उत्तमोत्तम कवितांनी अगदी उजळून निघाली. आजच्या सर्व सहभागी कवी कवयित्रींचं तसंच आवर्जून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेले लेखक कवी माननीय अशोक नायगावकर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रवी लाखे यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसंच ज्यांच्या उपस्थितीशिवाय कुठलाच कार्यक्रम पूर्ण होत नाही असे आपण सर्व रसिक, तुमचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि आजच्या एक सांज कवितेची या कार्यक्रमाची सांगता करूया कवयित्री ज्योती शिंदे यांच्या कवितेने. धन्यवाद. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित काव्य संमेलनात मी सौ ज्योती परशुराम शिंदे, रोहा, रायगड आपल्यासमोर माझी एक कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे अबोल झालंय नातं. तुझं माझं नातं थोडंसं अबोल झालंय, काही सुचत नाही, मन हळवं झालंय. तुझं माझं नातं थोडंसं अबोल झालंय, काही सुचत नाही, मन हळवं झालंय. संवादही लुप्त झालाय, रुसले चांदणे प्रीतीचे, झुरतो या जीवमनी, निजले क्षण आठवणींचे. संवादही लुप्त झालाय, रुसले चांदणे प्रीतीचे, झुरतो या जीवमनी, निजले क्षण आठवणीचे. वाटे सारखे मनाला डोकावणी तुझ पहावे, नजरेला नजर भिडूनी प्रेमात रंगुनी जावे. वाटे सारखे मनाला डोकावणी तुझ पहावे, नजरेला नजर भिडूनी प्रेमात रंगुनी जावे. मिटल्याच बंद ओठी सूर अंतरीचे गुणगुणावे, मावळतीचे भास होऊनी तुझ्याच स्वप्नी यावे. मिटल्याच बंद ओठी सूर अंतरीचे गुणगुणावे, मावळतीचे भास होऊनी तुझ्याच स्वप्नी यावे. फुला परी फूल व्हावे, तुला सुगंध द्यावे, अबोल झालेल्या नात्याचे मौन हळूवार सोडवावे. फुला परी फूल व्हावे, तुला सुगंध द्यावे, अबोल झालेल्या नात्याचे मौन हळूवार सोडवावे. अबोल झालेल्या नात्याचे मौन हळूवार सोडवावे. धन्यवाद.